नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज दिनांक 5 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय निवडक आणि महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, एक्झरसाइज मैत्री नावाचा संयुक्त सैन्य सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला आहे? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, थायलंड। तर एक्झरसाइज मैत्री हा जो संयुक्त सैन्य सराव आहे तो भारत आणि थायलंड दरम्यान होत असतो। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण। एक्झरसाइज मैत्री हा भारत आणि थायलंड यांच्यातील संयुक्त सराव आहे जो की याचा उद्देश आहे दहशतवादी विरोधी कारवाई, पर्वतीय व जंगल क्षेत्र लढाई, मानवीय मदत आणि आपत्ती निवारण यामध्ये परस्पर सहकार्य वाढवणे हा याचा उद्देश आहे। ओके, तर बघा हा सराव दर 2 वर्षांनी भारत व थायलंड मध्ये आलटून पालटून घेतला जातो। ओके, आणि 2025मध्ये या सरावाची 14वी आवृत्ती सुरू झाली आहे। ओके, तर यावर्षीची विद्यार्थी मित्रांनो 14वी आवृत्ती आहे या सरावाची। ओके, तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, टोकियो विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतीय दलाचे नेतृत्व कोण करणार आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन सी, नीरज चोपडा। ओके, तर नीरज चोपडा हे टोकियो विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे भारतीय दलाचे नेतृत्व करणार आहेत। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात आपण। बघा, 13 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2025मध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप होणार आहे जी की टोकियोमध्ये होणार आहे। ओके, तर बघा याची थीम आहे, म्हणजे त्याचा मोटो आणि थीम आहे एव्हरी सेकंड सुगोई। ओके, तर थीम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, सप्टेंबर 2025मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, दीपक मित्तल। तर दीपक मित्तल यांची संयुक्त अरब अमिरातीमध्ये नुकतीच राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 4 आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील सेमीकंडक्टर इकोसिस्टीमला गती देण्यासाठी सेमिकॉन इंडिया 2025चे उद्घाटन कोठे केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो जे उत्तर असेल ऑप्शन बी, यशोभूमी, दिल्ली येथे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो थोडीशी माहिती पाहूयात या प्रश्नाबद्दल। ओके, तर बघा, बिल्डिंग द नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवर हाऊस या थीमनुसार भारताला जागतिक सेमीकंडक्टर योगदानात एक महत्त्वाचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्टावर भर दिला आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो कार्यक्रम आहे यशोभूमी दिल्ली येथे 2 ते 4 सप्टेंबर 2025 रोजी नॅशनल लेवलवर आयोजित करण्यात आला होता। ओके, आणि ISM म्हणजेच इंडिया सेमीकंडक्टर मिशन व सेमी या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नाद्वारे आयोजित करण्यात आला होता। तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। बघा, 5वा प्रश्न आहे, गुजैरा ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ टूर्नामेंट 2025 कोणी जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, प्रणव व्यंकटेश। ओके, तर प्रणव व्यंकटेश यांनी गुजैरा ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ टूर्नामेंट 2025 ही जिंकली आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो थोडीशी माहिती पाहूयात आपण। गुजैरा ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ टूर्नामेंट 2025 म्हणजेच याला म्हणतात फुजैरा ग्लोबल चेस चॅम्पियनशिप 2025। ओके, चा विजेता कोण आहे? प्रणव व्यंकटेश। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, बघा, राष्ट्रीय वन्यजीव दिवस 2025 केव्हा साजरा केला? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, 4 सप्टेंबर। ओके, तर बघा, राष्ट्रीय वन्यजीव दिवस हा जो 2025चा आहे तो 4 सप्टेंबर रोजी साजरा केला गेला। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो थोडीशी माहिती बघा। 2025च्या दिवसाची मुख्य थीम म्हणजे प्रदूषण दिवस, नाश, अवैध 30, हवामान बदल आणि
आव्हानांना तोंड देत शाश्वत सुरक्षेसाठी लोक आणि समुदायांनी सक्रिय होणे हे आहे. ओके, तर थीम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, कॅनडामध्ये भारताच्या पुढील उच्चायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन सी, दिनेश पटनायक. ओके, तर दिनेश पटनायक यांची कॅनडामध्ये नुकतीच पुढील उच्चायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, नुकतेच कोणत्या कंपनीने AI आधारित म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रतिमा संपादन आणि निर्मिती साधन ज्याचं नाव आहे नॅनो बनाना विकसित केले आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन ए, गुगल डीप माइंड. तर गुगल डीप माइंड या कंपनीने AI आधारित प्रतिमा संपादन आणि निर्मिती साधन नॅनो बनाना हे विकसित केले आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद कुठे आयोजित होणार आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, बार्बाडोस. तर बार्बाडोसमध्ये ही 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद आहे ती आयोजित होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 68वी राष्ट्रीयकुल संसदीय परिषद म्हणजेच कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स ब्रिजटाउन बार्बाडोसमध्ये 5 ते 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ओके, तर बघा, याची थीम आहे द कॉमनवेल्थ ग्लोबल पार्टनर. ओके, थीम काय आहे? द कॉमनवेल्थ ग्लोबल पार्टनर. ओके, थीम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा, शेवटचा प्रश्न आहे आजचा. कोणत्या देशासोबत भारताने ई मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी दोस्ती इनिशिएटिव्ह सुरू केला आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, नॉर्वे. तर नॉर्वेसोबत हा जो ई मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी दोस्ती इनिशिएटिव्ह आहे तो भारताने सुरू केला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.